अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी। पारतंत्र्यात असलेल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जो लढा सुरू केला, त्या लढ्यामध्ये आपलं संपूर्ण जीवन समर्पण केलं आणि हे अग्निकुंडात धगधगत ठेवलं आणि त्याच्यातूनच आपल्या भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं। खरं म्हणलं तर स्वतः लोकमान्य टिळक प्रचंड हुशार होते, शिक्षण घेतलेलं होतं, ब्रिटिश सरकारची नोकरी करून अमाप पैसा प्राप्त करून घेऊ शकत होते, तरी देखील देशासाठी समाजासाठी सर्व गोष्टींचा त्याग करून हा स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं, त्याचं बीज रोपलं। ते म्हणत असत की धर्म आणि समाज ह्या 2 गोष्टी असू शकत नाहीत। धर्म बुडविता देशही बुडतो, इतिहासाचे धडे। आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारने नुसतंच आपल्यावर गुलामगिरी लादली असं नाही, तर धर्मांतरालाही सुरुवात केली होती। निस्तेज आणि पंगू झालेला हा भारतीय समाज आपल्या अंगी असलेले गुण, आपल्या अंगी असलेलं तेज याचं त्याला विस्मरण झालेलं होतं। कारण भारत देशावर शतको आणि शतके परकीय आक्रमण होत राहिली, कारण इथे अमाप संपत्ती होती आणि त्याच्या इच्छेने आक्रमण झाली, एकावर एक अनेक आक्रमण भारत देशावर होत गेली आणि त्यामुळे भारतीय समाज हा अनेक वर्ष गुलामगिरीत होता। आणि साहजिकच त्यामुळे ज्याप्रमाणे पाण्यावर शेवाळ आल्यानंतर आतलं स्वच्छ पाणी दिसत नाही, तशी सर्व माणसांची मनस्थिती झाली होती। गुलामगिरी समाजाने स्वीकारली होती। आपण काही करून या गुलामगिरीतून मुक्तता मिळवू शकू याचं विस्मरण समाजाला झालं होतं आणि लोकमान्य टिळकांसारख्या थोर व्यक्तींनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठं योगदान केलं। टिळक नेहमी म्हणत असत की जिथे अस्पृश्यता आहे तिथे देव असू शकत नाही। आणि समाजाने आपल्या अंगी असलेलं तेज ओळखावं। आपल्याकडे अमाप साधन आहे, आपल्याकडे तेज आहे, बल आहे, फक्त आपल्या काय आहे तर आपली इच्छाशक्ती कमी पडते, समाजाची इच्छाशक्ती। आणि म्हणून समाजाला जागृत केलं, नवचैतन्य निर्माण केलं आणि हा लढा करून आपण स्वतंत्र होऊ शकतो, अशा प्रकारचा महान मंत्र, अशा प्रकारचं नवचैतन्य लोकमान्य टिळकांनी समाजामध्ये निर्माण केलं। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविनच, अशी सिंहगर्जना केली। हा एक मोठा मंत्र ठरला। कोटी कोटी बांधवांच्या हृदयामध्ये स्वराज्याविषयीच्या अपेक्षा उमलल्या, अंकुर नंतर बहरून आला आणि आज आपण स्वतंत्र भारतामध्ये सुखाने नांदत आहोत। त्या आलेल्या परिस्थितीमध्ये, आपत्तीमध्ये देखील ते डगमगले नाही। देशद्रोहाचा खटला त्यांच्यावर भरला गेला, डगमगले नाही।
6 वर्ष मंडाले येथे तुरुंगवास होता. त्या काळात त्यांनी उभी केलेली चळवळ तर चालूच होती, पण प्रत्यक्ष बाहेर येऊन स्वतः काही करू शकत नव्हते आणि म्हणून जो मोकळा वेळ होता त्याचा उपयोग करून त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. कल्पना करा, तुरुंगामध्ये असताना कधी सुटका होईल आणि कशी होईल हे तर विचार मनामध्ये होते. त्याचबरोबर आपण सुरू केलेलं कार्य व्यवस्थित चालवावं आणि भारताला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे ही तळमळ उराशी होतीच. अशा अवस्थेत देखील त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास करून गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. अशा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन करून आपण आपल्या नेहमीच्या कार्यक्रमाकडे वळूया. भगवद्गीता म्हणजे योग, विविध योग त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत आणि समाज परिस्थिती जशी असेल त्यानुसार त्या योगाचं प्रसरण केलं जातं, त्याचं महत्त्व समाजाला समजवलं जातं आणि प्रत्येक शतकामध्ये ज्या ज्या परिस्थितीची गरज आहे, ज्या ज्या प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्या प्रकारे योग सांगितला जातो. संजय त्यांनी धृतराष्ट्राला भगवद्गीता सांगितली. संजयची भूमिका जी होती ती एक नोकर होता आणि त्यामुळे त्यांनी जी सांगितली धृतराष्ट्राला त्यातले शब्द अत्यंत कोमल आहेत. भगवंतांनी अर्जुनाला सांगितली त्या ठिकाणी गुरु शिष्याचं नातं आहे आणि त्यामुळे काही वेळेला अधिकार आहे आणि अधिकारात श्रीकृष्णाने अर्जुनाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी कठोर शब्द वापरले, प्रेमळ शब्द आहेत, त्याचबरोबर कठोर आहे, कारण अर्जुनाची मनस्थिती पूर्णपणे बदलायची होती. आणि दुसरी आहे ती ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथाला सांगितलेली. इथे शिष्य आपल्या गुरुला सांगतो आहे आणि त्यातले शब्द तर खूपच मधुर आनंददायी शब्द आहेत. कुठेच कोणावर रोष नाही, मर्दूल आणि तलर असे भाव त्याच्यामध्ये आहेत. अशी ही भगवद्गीता. आता एक उद्धव गीता आहे. अर्जुनाने उद्धवाला जो संदेश दिला, जे मार्गदर्शन केलं, त्या संबंधीचं जे मार्गदर्शन आहे त्याला उद्धव गीता असे म्हणतात. ज्याप्रमाणे अर्जुन श्रीकृष्णाचा नातेवाईक होता त्याचप्रमाणे उद्धव देखील श्रीकृष्णाचा नातेवाईक होता. उद्धवाला ब्रह्मप्राप्ती झालेली होती, ज्ञानी होता, त्यामुळे थोडासा मनामध्ये अहंकार होता आणि म्हणून इतर सर्वजण श्रीकृष्णाला जितका मान देत असत तेवढा मान उद्धव देत नसे, आपल्या बरोबरीचाच समजत असे. आणि म्हणून उद्धवाने श्रीकृष्णाला काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं श्रीकृष्णाने दिली, ती उद्धव गीता. उद्धवाचं म्हणणं असं की ज्या वेळेला पांडव दूध खेळायला लागले आणि हरायला लागले त्यावेळेला श्रीकृष्णाने त्यांना का वाचवलं नाही. आपल्याही सर्वांच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो. श्रीकृष्णाने काय उत्तर दिलं ते लक्षात घ्या तुम्ही. श्रीकृष्ण म्हणाला की मी त्यांना मदत करावी अशी त्यांची इच्छा नव्हती, पांडवांची इच्छा नव्हती, धर्मराजाची नव्हती. एवढंच नाही तर श्रीकृष्णाने तिथे येऊच नाही असं धर्मराजाला वाटत होतं, कारण त्यांचा पराभव होत चाललेला होता. या पराभवातून आपण बाहेर पडू शकतो असं धर्मराजाला वाटत होतं आणि म्हणून हे पराभव लपवण्यासाठी म्हणून त्यांनी श्रीकृष्णाला आज्ञा केली होती की तू येऊ नकोस, तू आतमध्ये येऊ नकोस, तू बाहेरच उभा राहा. आणि म्हणून जेव्हा कोण हाक मारेल तेव्हाच तू ये. आणि द्रौपदीने हाक मारल्यानंतर श्रीकृष्ण मदतीला धावून गेला. यावर उद्धवाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, म्हणजे तुला बोलवल्यानंतरच तू भक्ताला मदत करतोस का?
त्यावेळेला श्रीकृष्णाने उत्तर दिलं की नाही, मी तर सदैव तयारच असतो, पण भक्तच मला काही वेळेला लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मी जवळ आहे याचं विस्मरण झालेलं असतं, तर हेतुपुरस्सर मला लांब ठेवतात आणि मग चुकीची कर्म करत राहतात. सत्य आहे. काही स्वामी भक्त असे आहेत की स्वामींची भक्ती करतात, स्वामींनी आपली सगळी कामं करावं असं वाटतं, स्वामींच्या विषयी प्रेम असतं, पण तरी देखील त्यांच्या हातून काही दुष्कर्म घडतात, चुकीचा व्यवहार घडतो. काही जणांची ते फसवणूक करतात, लबाडी करतात. अशा वेळेला ते स्वामींना लांबच ठेवतात. जेव्हा जेव्हा वाईट कर्म करायचं असतं त्यावेळेलाही भक्त मंडळी स्वामींना लांब ठेवतात. आता एक उदाहरण सांगते, सत्य कथा आहे ही. माझ्याकडे एक महिला यायच्या, दादरला राहणाऱ्या होत्या, बाहेर दादरचं होतं. त्या समस्या घेऊन आला की त्यांचा भाऊ खूप दारू पितो आणि तो व्यसनात एवढा आहे की काहीच उद्योगधंदा करत नाही, त्यामुळे त्याचं लग्नही झालं नाही. आई आणि भाऊ दोघंजण दादरला राहतात. या महिलेला आईला होणाऱ्या त्रासाची खूप काळजी वाटायची, भावाचं व्यसन सुटावं अशी तिची तीव्र इच्छा होती आणि म्हणून ती माझ्याकडे आली. भावासंबंधी तिने जे सांगितलं ते आश्चर्य करण्यासारखं आहे. ती म्हणाली की सकाळी लवकर उठतो, स्वामींच्या दादरच्या मठात जाऊन येतो आणि त्याच्यानंतर तो दारू पितो. आहे ना आश्चर्य? आणि आहेत अशी माणसं की कळतंय की हे स्वामींना आवडणार नाही, पण त्यावेळेला दुर्लक्ष करतात स्वामींकडे. ज्याप्रमाणे धर्मराजांनी आपली होणारी कुचंबणा, आपला होणारा पराभव श्रीकृष्णाने बघू नये असं वाटत होतं आणि म्हणून श्रीकृष्णाला लांब ठेवलं होतं. खरं तर ज्या वेळेला धृतराष्ट्रांनी असं सांगितलं की फासे टाकायचे आहेत, त्यावेळेला शकुनी मामाला जवळ केलं त्या लोकांनी आणि धनदौलत जे पणाला लावायचं होतं ती सर्व स्वतःची लावणार होते. दुर्योधनाने मोठा डाव टाकलेला. अर्जुनालाही तसं करता आलं असतं की आमच्याबरोबर श्रीकृष्ण असेल आणि आम्ही जे पणाला लावणार असू ते आमचं धन असेल. जर श्रीकृष्ण तिथे दूध खेळायला गेला असता तर पांडवांचा जय नक्कीच झाला असता. पण मनुष्य स्वभाव, गोष्टीतून काय शिकायचंय तर मनुष्य स्वभाव. काही वेळेला आपला स्वतःवरच नको तेवढा विश्वास असतो आणि म्हणून हे काय मी सहज करू शकतो अशा अहंकारात माणूस जातो, जी पांडवांची अवस्था झाली ती. पराभव होतोय असं वाटल्यानंतर तर कृष्णाला आणखीनच लांब ठेवलं. तशी ही व्यसनी मंडळी काही वेळेला स्वामींना लांब ठेवतात. चुकीच्या मार्गाने जाणारेही अनेक स्वामी भक्त आहेत. त्यावेळेला ते स्वामींना विसरतात किंवा स्वामींना तुम्ही याकडे काही बघू नका किंवा स्वामी बघत नाही असं त्यांना वाटतं. असं म्हटलं तर जास्त बरोबर होईल. आता या गृहस्थाची गंमत सांगते की महाराज आपल्या भक्तावर कशी कृपा करतात, म्हणून व्यसनी व्हायचंय असं नाही. अनेक वर्ष हा प्रश्न त्यांचा चालू होता, कारण भाऊ स्वतः काही उपासना करणार नाही. त्याचं रोजचं रुटीन चालू होतं की सकाळी दर्शन घेऊन यायचं, लवकर उठायची, आंघोळ करायची, दर्शन घेऊन यायचं आणि मग दिवसभर दारू प्यायची. सांगते ही सत्य कथा आहे तुम्हाला. अशी अनेक वर्ष, 7, 8, 10 वर्ष वगैरे गेली असेल. एक दिवस त्या महिलेने येऊन मला सांगितलं की आई गेली आहे आणि आता भाऊ तिथे एकटाच राहतोय. आता त्याच्या आयुष्याचं काय होईल मला काही समजत नाही आहे. आई असताना मी जाऊ तरी शकायची आणि आईकडून मला काही गोष्टी तरी कळायच्या. आता मला भाऊ तिथे येणारच नाही, कारण गेल्यानंतर मी त्याला बोलणार दारू पिऊ नको, ओरडणार, रागवणार, त्यामुळे तो काय मला तिथे घरी येऊ देणारच नाही. आता माझ्या भावाचं काय होईल अशी काळजी या महिलेला लागली होती. अशीच 1-2 वर्ष गेली. शेजारच्यांकडून ती माहिती काढायची आणि एक दिवस तिला अशी माहिती मिळाली की कोणीतरी एक सद्गृहस्थ त्याला दुबईला घेऊन गेले नोकरीसाठी आणि तिथे तो नोकरी करतोय. महिन्याला 60,000 रुपये पगार, 2,700ची गोष्ट आहे.
पहिलेला आश्चर्य वाटलं, मला पण आश्चर्य वाटलं, पण म्हटलं महाराज कृपा केली भक्तावर तर कशी करू शकतात, आणि म्हणूनच करुणेचा सागर करुणाकर स्वामी आहेत. 2-4 वर्षांनी नोकरी करून आला, पैसे घेऊन आला, व्यसनही सुटलं त्याचं, आयुष्याला सुरुवात झाली. महाराज आपल्या भक्ताला कसं वाचवतात आणि भक्त मात्र महाराजांना कसं लांब लांब ठेवायचा प्रयत्न करतात आणि हातातून चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे कर्म करत राहतात, पण महाराज चिखलातून बाहेर काढतात. पण ह्याचा अर्थ असा नाही की वाईट मार्गाने जाऊया, महाराज सगळं करतील. आयुष्यातली एवढी वर्ष त्याच्या फुकट गेली. ते जर तेव्हा तो नीट वागला असता, महाराजांचा उपदेश काय आहे हे जाणून घेतलं असतं आणि त्यानुसार त्यांनी ते आचरणात आणलं असतं, तर त्याचं आयुष्य याच्यापेक्षा अधिक चांगलं घडलं असतं, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आपल्याला आपलं आयुष्य आनंदाने उजळवून काढायचं आहे. आयुष्यातला एकही क्षण आपल्याला फुकट घालवायचा नाही. आणि म्हणून सत्याची कास धरायची, सन्मार्गाची कास धरायची, आणि स्वामी सतत आपल्या भोवती आहे. जे कृष्णाने सांगितलं की मी सतत बरोबर आहे, पण भक्तच मला लांब ठेवलं, अर्जुनाने लांब ठेवलं, धर्मराजांनी लांब ठेवलं. तसं स्वामींना आम्ही चुकूनही लांब ठेवायचं नाही आहे, आणि स्वामींना लांब ठेवायचं नाही म्हणजे आम्ही कधीच चुकीचं वागणार नाही, आणि आमच्या मनात तसे विचारही कधी वाईट येणार नाहीत, आणि मग आनंदाचा वर्षाव होतो. हे दुसरी आणखीन एक गोष्ट आहे स्वामींच्या संदर्भात आपल्या मठात घडलेली आहे. ठाण्यातल्याच एक महिला माझ्याकडे आल्या प्रश्न घेऊन. प्रश्न असा की नवऱ्याला दारूचं व्यसन होतं. आधी चांगली नोकरी होती, पुढे कंपनी बंद पडली, मग बायको नोकरी करते आणि आपण घरात बसलो. यामुळे या गृहस्थाला दारूचं व्यसन लागलं. दुःख विसरण्यासाठी तो व्यसनाचा आदी झाला. या शाळेत शिक्षिका, आदर्श शिक्षिका, आणि घरात हे प्रकार. या शाळेतून दुपारी घरी यायच्या त्यावेळेला बऱ्याच वेळेला नवरा घराच्या बाहेर असलेल्या गटाराच्या इथे दारू पिऊन झिंकून पडलेले असायचे. असं खडतर आयुष्य त्या महिलेचं होतं. उपासना दिली. उपासनेने हळूहळू नवऱ्याच्या स्वभावात फरक पडत गेला. कारण त्याला जी खंत वाटत होती की मी कमवत नाही आणि माझी बायको कमवते, ही खंत त्याचं हिलिंग करणं खूप गरजेचं होतं. आणि या महिलेला त्यानुसार मी उपासना दिली. थोडा थोडा फरक पडू लागला. नंतर त्या महिलेच्या मुलीचं लग्न ठरलं. साखरपुडा जवळ आला. या महिन्याची भीती वाढत गेली की साखरपुड्याच्या दिवशी जर हा तिथे हॉलवर आला आणि दारू पिऊन आला तर सगळंच फिसकटू शकतं. आणि म्हणून त्या माझ्याकडे आल्या. मी त्यांना म्हटलं, अहो महाराजांच्या चरणी प्रार्थना करा की कुठचंही संकट येऊ देऊ नका. त्यांना त्या दिवशी चांगली सुबुद्धी द्या की ते दारू पिणार नाहीत. शिवाय या महिलेला मी सांगितलं की तुम्ही एक करा, तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा. जर ते दारू प्यायला गेले आहेत किंवा दारू प्यायली हे तुमच्या कोणाच्याही लक्षात आलं तर लागलीच त्यांना हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट करा, म्हणजे संकट दूर होईल. होणाऱ्या जावयाला कल्पना होती, कारण मुलीने आपल्या वडिलांची कल्पना होणाऱ्या नवऱ्याला दिलेली होती, म्हणजे ह्याच्यामध्ये काही फसवणुकीचा प्रश्नही नव्हता. आपण सगळा तमाशा जो झाला असता तो कसाही करून होऊ द्यायचा नव्हता. आणि म्हणून अशा प्रकारे अशा मार्गाने आपण हा प्रश्न सोडवूया असा सल्ला मी त्यांना दिला. त्या आनंदित झाल्या. त्या दिवशी नवरा दारू प्यायला नाही. महाराजांची कृपा कशी असते ती बघा. परत व्यसन सुरू झालं. आता लग्नाची तारीख जवळ आली. नवरा म्हणाला मी काही निमंत्रण करायला येणार नाही, तूच कधी निमंत्रण कर. परत या महिन्याला खूप वाईट वाटलं म्हणून मला भेटायला आले आणि म्हणाले, अहो असंही मुलीच्या लग्नाचं निमंत्रण आम्ही दोघांनी जाऊन करायचं, तर हे तयारच नाही आहेत. मी म्हटलं ठीक आहे, पण तुम्ही आता असं करा, तुम्ही भाऊ वगैरे कोणीतरी बरोबर घ्या आणि निमंत्रण करा व्यवस्थित. लग्नाच्या दिवशी परत काही गोंधळ होऊ शकतो का हे टेन्शन तर होतंच त्या महिलेचं. 2 दिवस आधी माझ्याकडे आले आणि मला म्हणाल्या की स्वामी भवनात मी निमंत्रण करायला येणार आहे, तिथे पण हे यायला माझ्याबरोबर तयार नाही आहे. मी म्हटलं काळजी करू नका, तुम्ही सगळं नीट होईल. आणि गंमत असं झालं की ज्या दिवशी त्या येणार होत्या त्या दिवशी सकाळी मी स्वामी भवनामध्ये गेलेली असताना महाराजांचं दर्शन घेऊन मागे फिरते तर समोर ही महिला उभी.
आणि हळूच खूण करून सांगितलं की माझे यजमान माझ्याबरोबर आहेत, ते मागे उभे आहेत. मला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वामी समर्थांच्या समोरच स्वामी भवनामध्ये भेट घडली. त्यांना बघितल्याबरोबर मला कुठून धैर्य आलं आणि काय आलं मला माहिती नाही. मी त्या गृहस्थांना म्हटलं की तुम्ही मुलीच्या लग्नाचं निमंत्रण करायला आला आहात, मग आता दारूला स्पर्श, लग्न होईपर्यंत दारूला स्पर्श करायचा नाही. ते तात्काळ मला हो म्हणाले आणि त्यानुसार त्या माणसांनी मुलीचं लग्न होईपर्यंत दारूला स्पर्श केला नाही. मुलीचं लग्न निर्विघ्नपणे छान आनंदामध्ये पार पडलं. महाराज आपल्या भक्ताची कशी काळजी घेतात हे. आणि म्हणून महाराजांना अनन्य भावाने शरण जायचं आहे. पण आम्ही स्वामींनाच फसवतो. गंमत आहे. खूप वाईट वाटतं मला कधी कधी की मठात लोक येतात, स्वामींच्या त्या मूर्तीकडे बघून स्वामींचं नामस्मरण, त्यांची प्रार्थना करायची सोडून माणसांचं लक्ष इतर ठिकाणीच गुंतलेलं असतं. इथे छान गुलाब दिसत आहेत, इथे फोटो काढूया का, तिथे फोटो काढूया का, ह्याच्यात माणसाची मन रमतात. अरे तुमची सर्व काळजी तो परमेश्वर घेतो आहे. त्याच्या समोर बसून देखील तुमचं मन सगळीकडे धावत राहतं. आणि म्हणून या मनाला आवर घालायला शिकायचंय आणि म्हणून उपासना असते. म्हणून नामस्मरण करायचं असतं की ते तुमच्या शरीराला, मनाला, बुद्धीला ती सवय लागते. असा हा जो परमेश्वर आहे तो सर्वत्र आपल्या अवतीभोवती सदैव आहे आणि सदैव तो आपली काळजी घेत आहे. सदा सर्वदा देव सानिध्य आहे, कृपाळूपणे अल्पधा अनिष्ट आहे. विश्वास पाहिजे की महाराज माझ्या बरोबर आहेत. आणि हा विश्वास दृढ करण्यासाठीच आपण उपासना मार्गामध्ये नानांनी आपल्याला आणलेलं आहे. उपासनेने तुमच्या अंतरंगामध्ये बदल झाला पाहिजे आणि हे काम सद्गुरू करतो. ज्याप्रमाणे लोखंडाला जर चिखल लागलेला असला तर त्या लोखंडामध्ये असलेली जी पॉवर आहे ती नाहीशी होते. पाण्यावर शेवाळ असलं तर आतलं पाणी स्वच्छ आहे ते दिसू शकत नाही. त्याप्रमाणे आमच्या अंतरंगात जो ईश्वर आहे त्या ईश्वरावर आम्ही वाईट विचार सगळे झाकून टाकलेले आहे आणि त्यामुळे तो आम्हाला दिसतच नाही. रत्न ओळखण्यासाठी रत्न पारखी लागतो. शेतात धान्य पेरायचं आहे तर ते ज्ञान पाहिजे, कोणचं बीज, कोणचं धान्य पेरायचं. आणि हे सगळं प्रकाश आहे, पण त्या प्रकाश नसेल तर अंधारामध्ये तुम्हाला डोळ्याची बाहुली असूनही काही दिसू शकत नाही. आणि हे सर्व काम सद्गुरू करतो. तो आपलं अज्ञान दूर करतो. आणि म्हणून सद्गुरू हा जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. देवाची भक्ती कशी करावी आणि देवाची कृपा कशी प्राप्त करून घ्यावी हे सद्गुरू आपल्याला दाखवतो. आणि म्हणून सद्गुरूचं जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. नामदेव विठ्ठलाशी बोलायचा, विठ्ठलाने त्याच्या हातचा प्रसाद पण विठ्ठल आनंदाने खायचा. एवढी जवळीक देवाजवळ होती. पण हाच नामदेव जेव्हा कुत्र्यानी पोळी पळवली तेव्हा तिच्या मागे काठी घेऊन धावला. आता कुत्र्यानी पोळी पळवली, कुत्र्याने ती केव्हाच खाऊन टाकली आहे, पण नामदेव उगाचच धावला की त्याला रागवण्यासाठी, त्याला मारण्यासाठी. पोळी तर परत मिळणारच नव्हती हे सत्य आहे, तरी तो धावला. आणि आम्ही आमच्या जीवनात असेच वागतो. हे लक्षात घ्या की ज्या गोष्टीचा काही उपयोग नाही आहे त्याच्या मागे आम्ही धावत राहतो उगाचच. हाच नामदेव नंतर ज्ञानेश्वरांच्या बरोबर तीर्थयात्रा करून आला. विठ्ठलाने आज्ञा केली की तू नामदेवा, तू या ज्ञानदेवाबरोबर तीर्थयात्रा करायला जा. आणि आल्यानंतर जे ज्ञान संपादन झालं त्यावेळेला त्याच्यानंतर नामदेवाच्या आयुष्यामध्ये
जेव्हा कुत्र्याने पोळी पळवली तेव्हा नामदेव त्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावला की तू कोरडी पोळी खाऊ नकोस. हा अंतरंगातला जो बदल आहे, हा बदल सद्गुरू घडवतो आणि उपासनेने आपल्याला अंतरंगामध्ये बदल करून घ्यायचा आहे. अंतरंगामध्ये आम्ही नको त्या वासना आणि लोभ एवढे घालेले आहेत की आम्ही त्याच्यात अडकून पडतोय आणि तो सगळा काळोख, तो सगळा अंधकार नाहीसं करण्याचं काम सद्गुरू करतो. बाहेरून दिसायला नामदेव तसाच आहे, पण अंतरंगातला बदल हा महत्वाचा आहे आणि उपासनेने आपल्याला अंतरंगामध्ये बदल करायचा आहे. आणि म्हणून नानांनी आपल्याला त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केलेलं आहे की समाजाचा विचार करा. आणि म्हणून नानांनी जप देताना जप असा दिला, सकलजन हिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमो नमः. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये परमेश्वर आहे. स्वामींचा उपदेशातही सांगितलेलं आहे की प्रत्येक प्राणी मात्रावर प्रेम करा. पण आम्ही करतो का? आमचं प्रेम फक्त आमच्यावरच असतं. मग आम्हाला वाटतं की आमच्यावर का कृपा होत नाही. दोष आम्ही दुसऱ्यालाच देतो. कृपा नाही झाली म्हणजे महाराजांना परत कमी म्हणायचं की महाराज तुमची कृपा काही होत नाहीये, या उपासनेने मला काही मिळालं नाही. चूक आमची असते, लक्षात का? परमेश्वर चुकत नाहीये. परमेश्वर परोपरीने तुम्हाला मदत करायला पुढे पुढे येतोय, पण तुम्ही स्वतःला दूर दूर लोटता आहात. मधाच्या लोभाने ज्याप्रमाणे भ्रमर त्याच्यात अडकून पडतो, मधुर संगीताने शेवटी हरिण ज्याप्रमाणे जाळ्यात अडकतं आणि स्वतःचा नाश करून घेतो, तसा हा लोभ, अतिलोभ मुळे आम्ही आमच्या अंतरंगामध्ये असलेल्या ईश्वराला बाहेर पडायलाच देत नाही. संपूर्ण अंधकार अंतःकरणामध्ये राहतो आणि नुसती नामस्मरण करणं होणार नाही. अंतरंगात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. त्यानुसार मनामध्ये विचार यावे लागतात आणि म्हणून सातत्याने उपासना करायचं. एकदा करून नाही होत, दोनदा करून नाही होत. इयर्स टू इयर्स, जन्मोजन्मी तुम्हाला ही पाहिजे. जन्मोजन्मी आस असावी एक अंतरात, सत्कर्माची कास धरोनी व्हावे गुणवंत. सेवा मैया प्रेमाची ती उजळा फुलवात, येईल तुमच्या सहवासाला स्वयेच भगवंत. हा भगवंत भेटायचा आहे तर जन्मोजन्मी तुम्हाला हे कार्य करायचं आहे. सत्कर्म सतत करत राहायचं आहे. आपल्या हातून कुणालाही त्रास होणार नाही हा प्रयत्न करायचा आहे. दिवसभर आपण कोणाला कुठे त्रास देत नाहीये ना, कोणाच्या विषयी आपल्या मनात राग नाहीये ना. थोडाफार रागाला तो क्षणिक आहे, पण तो आत हृदयात साठवून नाही ठेवायचा आहे. झालंय ते विसरून जायचंय. चांगल्या गोष्टीसाठी आपण रागवलंय कोणाला, ठीक आहे, बट फॉरगेट इट. मनात आधी ठेवू नका, यांनी असंच केलं म्हणून कायम त्याचं नाव आलं की मनात तोच विचार की तो कसा चुकीचा वागला आणि त्याने मला कसा त्रास दिलाय म्हणून त्याला त्रास होत आहे. ही वृत्ती या मार्गात नाही. मनुष्य जन्माला आल्यानंतर मनात असे विचारच येता कामा नये आणि म्हणून सद्गुरू लागतो की तो आपल्याला मार्गदर्शन करतो. आपल्याला श्री स्वामी समर्थांची उपासना आपल्या परमपूज्य नानाने दिली. स्वामी भक्तीचा प्रसार कर, भक्ती मार्गाचा प्रसार कर आणि जगाला सुखी कर. हे कार्य स्वामी समर्थांनी नानांच्यावर सोपवलं. कारण लोक भक्ती करत होते. स्वामींचे असंख्य भक्त होते, पण स्वामींची भक्ती म्हणजे काय हे मार्गदर्शन समाजाला होणं खूप गरजेचं आहे. महाराजांना जाणवलं आणि म्हणून नानांना आदेश दिला की भक्ती मार्गाचा प्रसार कर आणि एक विशिष्ट उपासना पद्धतीचा प्रसार नानांनी केला.
स्वामींच्या उपदेशात जे जे आहे ते ते तुमच्या आचरणात तुम्ही आणलं पाहिजे, हे नाना वेळोवेळी सांगत असत. पण आमचं प्रेम आहे का सर्व प्राणी मात्रावर? नाही. मी तर म्हणीन मठामध्ये सुद्धा स्पर्धा असते. स्वामींचं मठ असतात पण स्पर्धा असते. खूप वाईट वाटतं. मठाकडे किती पैसे, त्यांच्याकडे किती लोक येतात दर्शनाला अशी जाते, तिथे किती प्रकारचं अन्नदान होतं, काय सोयी आहेत तिथे, अशा प्रकारची चर्चा भक्त करताना दिसतात तेव्हा वाईट वाटतं. अरे मठात साक्षात श्री स्वामी समर्थ सगुण रूपात वावरत आहेत. मठाचं काम पैसे गोळा करणं हे नाही. महाराजांना हेच लोकांना पटवायचं आहे. मंदिरं पैसे गोळा करण्यासाठी नाहीये. मंदिरामधून व्यक्तीची सतसत विवेकबुद्धी जागृत करायची आहे. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे ही ईर्ष्या उत्पन्न केली, तशाच प्रकारचं कार्य नानांनी केलं की हा भक्तिमार्ग आहे. भक्तीने जाणारी खूप लोक आहेत, पण महाराजांचा उपदेश आचरणात आणून भक्ती केली जात नव्हती. स्वार्थाने भक्ती केली जात होती की मला हे एवढं मिळू दे म्हणजे मी एवढी भक्ती करीन. महाराज तुम्ही मला एवढं दिल्यानंतर मी तुम्हाला एवढं देईन, अशा प्रकारे व्यवहार होऊन भक्ती होत होती आणि हे महाराजांना आवडत नव्हतं. साक्षात परमेश्वर महाराजांच्या रूपाने इथे अवतीर्ण झाला तो कशासाठी? तो माणसाला सुखी करण्यासाठी. आणि माणूस सुखी केव्हा होतो की जेव्हा तो जाणतो की साक्षात परमेश्वर सदैव माझ्याबरोबर आहे, म्हणजेच त्याच्याकडून कुठचंही दुष्कर्म घडत नाही, दुष्ट विचार मनामध्ये येत नाही, आणि मग तो सुखी होतो. आणि हेच मार्गदर्शन नानांच्या मार्फत श्री स्वामी समर्थांनी करून घेतलंय आणि या उपासनेमध्ये आपण सर्वजण आहोत. मगाशी म्हटल्याप्रमाणे की मठामध्ये स्पर्धा असते. मठाचा कारभार बघणारे ट्रस्टी अधिकारी लोकांना तर असं वाटतं की मठ आहे तो माझ्यामुळेच चालतोय. सगळी गंमत आहे. माणसाचा अहंकार किती असतो हे तुम्ही बघा. लाल भारती म्हणून गृहस्थ होते. राजूर मठाचं काम ते बघायचंय. मठ चांगला होता, मठ उत्तम प्रकारे चालत होता. गावातली लोकही अत्यंत सज्जन होती आणि म्हणून महाराज या लोकांचा देवावर असलेला विश्वास अधिक दृढ व्हावा आणि अधिक लोक सन्मार्गावर लागावी आणि हा सन्मार्गाचा राजमार्ग त्या गावातल्या लोकांसाठी व्हावा, यासाठी श्री स्वामी समर्थ त्या राजूरच्या मठात जाऊन राहिले. मठाधिपती लाल भारती होते. अर्थात महाराज येऊन राहिल्यानंतर आपोआपच मठाचं उत्पन्न प्रचंड वाढलं. महाराज काही काळ राहिले आणि नंतर मठातून निघून गेले दुसऱ्या कार्यासाठी. दुसऱ्या प्रदेशात दुसऱ्या व्यक्तींपर्यंत महाराजांना जायचं होतं. आता असं झालं की महाराज त्या मठात राहायला आल्यानंतर त्यांना त्या मठाला सरकारकडून वर्षासन मिळू लागलं, पैसे मिळू लागले. त्यावेळेला तिथला असलेला संस्थानिक राजा जो कोण प्रमुख असेल तो मठांना स्वतः पैसे देत असे. आज उलटी परिस्थिती आहे. जेव्हा लाल भारतींच्या मठातून श्री स्वामी समर्थ निघून गेले त्याच्यानंतर आता तिथे महाराज राहत नाही म्हणून त्यांना मिळणारं वर्षासन बंद झालं. लाल भारतींना लागलीच काळजी पडली की आता वर्षासन म्हणजे जर पैसे नाही आले तर हा मठ कसा चालणार. आणि म्हणून त्यांनी वर्षासनासाठी अर्ज केला. त्यावेळेला त्यांना कळवण्यात आलं की महाराज जिवंत आहेत असा दाखला आणून द्या, मग तुम्हाला आम्ही वर्षासन द्यायला सुरुवात करू. लाल भारती महाराजांकडे गेले, अक्कलकोटला गेले. बघा तुम्ही, आणि महाराजांना सांगितलं की असं असं आहे आणि म्हणून तुम्ही जिवंत असल्याचा दाखला मला हवा आहे.
महाराजांनी शांतपणे दिला, पण सांगताना 2 शब्दात महाराजांनी जो उपदेश केला तो खूप महत्वाचा आहे. महाराज म्हणाले, मठामध्ये मालक म्हणून राहू नकोस, सेवक म्हणून राहा. हा उपदेश लाल भारतींना केला आहे, पण तो आपल्या सर्वांसाठी आहे, लक्षात घ्या. संस्था चालवणारे आणि संस्थेला डोनेशन देणारे सर्वांना असं वाटतं की माझा इथे काहीतरी अधिकार आहे, आणि म्हणून जास्त डोनेशन दिलेल्या लोकांची वरवर करायची, उठबस करायची, असे प्रकार अनेक ठिकाणी चालू राहतात. आपल्या मठात आपण करत नाही, लक्षात घ्या. कारण नानांनीच तशी शिकवण दिली की इथे कोणी वेगळा नाही. इथे जसे परका कोणी उच्च नीच हा भाव नाही, असेल का कधी महासागरी 2 नद्यांची रूपे वेगळी. इथे कोणीही उच्च नाही आणि कोणी नीच नाही. अरे तुम्ही देताय ते का, तुम्हाला कोणी दिलंय, देवानी दिलंय आणि तुम्ही देताय, त्याच्याकडचं घेऊनच तुम्ही देताय. मग वरवर कशाला स्वतःची उठबस करून घ्यायची. पण माणसांचे अहंकार असतात की मी एवढ्या संस्थेला दिलंय, एवढ्या मठाला, अमुक एका मठाला मी एवढं दिलंय, आणि म्हणून त्या मठात गेल्यानंतर माझी वरवर केली गेली पाहिजे. वरवर कोणाची होईल? सद्गुणांची होईल. सन्मार्गाने आणि सत्प्रवृत्ती व्यक्तीची, संत प्रवृत्तीची व्यक्ती जर तिथे आली तर तिला नक्कीच आदराने तिथे वागवलं जाईल. हे त्यामुळे लाल भारतीचा जो उपदेश केला आहे तो उपदेश आपण जाणारच आहे. कुठेही दान केलेलं असलं तर तिथे अधिकार गाजवायला तुम्ही जाऊ नका, मग सगळं दान फुकट गेलं. यू जस्ट फॉरगेट इट. जे दिलं आहे ते तुम्हाला विसरता आलं पाहिजे, तर ते खरं दान. त्याचबरोबर ते दान दिल्यानंतर तुमची जी हौस मौज आहे किंवा तुम्हाला काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला कमी करायला लागल्या पाहिजेत. इतक्या तीव्रतेचं दान झालं पाहिजे की तुम्हाला जाणवलं पाहिजे की मी एवढे दिले आणि म्हणून मी माझा हा खर्च कमी केलाय. आणि जेव्हा तुम्ही असं करता त्याच वेळेला ते खरं दान आणि ते ईश्वरापर्यंत पोचतं. आणि अशा पद्धतीचं दान जेव्हा तुम्ही करता तेव्हा आपापच तुमच्या अंतरंगामधला असलेला अहंकार नाहीसा होतो. आणि एकदा अहंकार गेला, लोभ गेला की बाकीचे दुर्गुण सहज जाऊ शकतात. अतिलोभ हा नेहमीच हानिकारक असतो, आणि त्याचप्रमाणे अहंकार हा तुमच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतो. कबीराने सुंदर उदाहरण दिलंय की नावे ती नदीवर चालते, पण ते पाणी आहे, ते पाणी जर नावेमध्ये गेलं तर नाव डुबते. म्हणजे अतिलोभ नको. आता बाहेर पाणी, आता मी नावेत पण पाणी भरते, असा हा जो झाला तर अतिलोभ. फार सुंदर उदाहरण दिलं आहे. त्यामुळे हा लोभ आणि अहंकार हे मोठे दुर्गुण आपल्या प्रगतीच्या आड येतात. ते दूर करायला शिकायचं, आणि म्हणून ही कथा सांगितली लाल भारतीची. प्रमुखांनाही वाटू शकतं, देणाऱ्यांनाही वाटू शकतं, मठात काम करणाऱ्यांनाही वाटू शकतं. रोज आम्ही दर्शनाला जातो म्हणूनही माणसांना अहंकार वाटतो, वा वा कशी मी रोज तिथे दर्शनाला जाते म्हणजे माझा तिथे काहीतरी हक्क आहे. ही जी भावना मनामध्ये ठेवतात ती पण तुम्हाला दूर करायची आहे या साधना मार्गाने जाताना. आणि म्हणून सदैव महाराज आपल्या बरोबर ही जाणीव ठेवायची आहे. ही जाणीव ठेवण्यासाठीच नामस्मरण आणि त्याच्यासाठीच उपासना असते. महाराजांनी दुसरा जो चमत्कार आपण मागच्या वेळेला बघितली होती की गुरुवर श्रद्धा, गुरु आज्ञा तुम्ही पाळा. आता आपल्याला सर्वसामान्य जे स्वामींचं फक्त आपण आहोत, आपल्याला आता गुरु आज्ञा म्हणजे स्वामींचा जो उपदेश आहे त्यानुसार मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण घालवण्याचा प्रयत्न करते का हा विचार करायचा आहे. त्यानुसार स्वतःला बदलायचं आहे. तुम्ही काय अशी वाट बघू नका की महाराज मला सांगतायत की तू हे काम कर, तू नोकरी सोड आणि तू हे काम कर मग मी नानांसारखं करीन, असे विचार मनात आणू नका. आपण सर्वसामान्य आहोत. आधी स्वतःला असं समजा की मी सर्वसामान्य स्वामींचा भक्त आहे. मी स्वतःला असं समजते की मी सर्वसामान्य स्वामींची भक्त आहे. मला स्वामी काय समजत नाहीत,
कारण मी एवढी मोठी नाही, माझ्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत त्यांना समजण्यात. अंधुक अंधुक काय दिसतंय त्या ह्याच्यावर तर मी माझा पूर्ण भार महाराजांवर टाकला आहे आणि जास्तीत जास्त माझा प्रयत्न महाराजांना आवडेल असा वागण्याचा आहे. त्यामुळे महाराजांची आज्ञा मला काहीतरी येईल आणि मग मी त्या आज्ञेनुसार करत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की उपदेशानुसार आचरण. चिबा म्हणून अक्कलकोटला होती, महाराजांची निस्सीम भक्त होती. महाराजांना मधून मधून आपल्या भक्ताची परीक्षा परमेश्वर नेहमी बघत असतो, सद्गुरू बघत असतो. कारण कुणाला काय द्यायचं हे सद्गुरू जाणून देत असतो, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून चिबावर जर वेगळ्या प्रकारची कृपा करायची आहे, तिची जर आध्यात्मिक प्रगती अधिक उंच करून घ्यायची असली तर सीमा आहे तिची परीक्षा घेणं गरजेचं आहे. महाराजांना जाणवलं आणि म्हणून तिचा एक लोटा त्यांनी विहिरीत टाकून दिला. आता तुम्ही म्हणाल एवढं तर ही चिबा रडायला लागली. तुम्हाला आजच्या काळात वाटू शकतं एक लोटा तो विहिरीत गेला काय फरक पडला, पण तो काळ वेगळा होता, माणसांकडे काहीच नसायचं. त्या लोट्यावर तिचं प्रेमही होतं कारण ती लहान होती वयाने. आणि आता हा लोटा हरवल्यावर आई वडील रागवू शकतात किंवा काय असं तिला वाटलं आणि आपण काहीतरी फार मोठं गमावून बसले असं दुःख चिबाला काही क्षण झालं. कसा मिळणार ती महाराजांना विचारायला लागली. तर महाराज म्हणाले उडी मार, तू उडी मार तुला लोटा मिळेल. चिबाने कुठचा एक विचार केला नाही आणि तिने विहिरीमध्ये उडी मारली. सगळ्यांना वाटलं झालं आता ही बुडली. थोड्या वेळाने अर्ध्या तासांनी चिबा तो लोटा घेऊन वर आली. आता हिनी जो महाराजांच्या शब्दावर विश्वास दाखवला हा महत्वाचा आहे. गोष्टीने या कधीतून हे बघायचं आहे की ही गोष्ट महत्वाची आहे की तिने महाराजांवर विश्वास दाखवला. महाराज म्हणाले उडी मार, मागचा पुढचा विचार नाही, उडी मारली. ही गुरु आज्ञा. या गुरु आज्ञेचं पालन आपल्याला करायचं आहे आणि आपल्यासारख्यांना स्वामींचा उपदेश हीच गुरु आज्ञा आहे, लक्षात घ्या. आणखीन काहीतरी वेगळ्या आज्ञेची वाट बघत नुसतं आयुष्य फुकट घालवू नका. गुरु स्वामींच्या उपदेशानुसार आचरण प्रत्येक प्राणीमात्रामध्ये परमेश्वराचं रूप बघायचा प्रयत्न करा. त्या पद्धतीने त्याच्याशी वागा. जो चुकत आहे त्याला शिक्षाही करायलाच लागते, ती करायची, पण त्याच्याविषयी मनात राग ठेवू नका. त्याला सुधारण्यासाठी तुम्हाला रागवायला लागते, त्याला सुधारण्यासाठी तुम्ही काही शिक्षा करताय, पण तुमच्या अंतरंगात मात्र त्याच्याविषयी प्रेम भावनाच असली पाहिजे. असा समर्थांचा उपदेश आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता विंचुरकर नावाचे गृहस्थ होते, त्यांना कोड झालं होतं. त्यांच्या हातात पांढरा खडा असलेली अंगठी होती. विंचुरकरांनी विचारलं की मी रोगमुक्त कसा होईन. त्यावेळेला महाराज म्हणाले तो हातातला खडा आहे ना तो मला दे. विंचुरकरांनी लागलीच ती अंगठी काढून महाराजांच्या हातात दिली. आता महाराजांनी कशासाठी मागितली? महाराजांना स्वतःला हवी होती का? नाही. महाराजांनी लागलीच ती सेवेकरांच्या हातात देऊन सांगितलं की मठाच्या कामासाठी याचा उपयोग करा, बांधकामासाठी. महाराजांनी त्यांच्याकडून मागून घेतलं का? त्यांच्याकडून नकळत दान करून घेतलं. सहजरित्या त्यांच्याकडून दान महाराजांनी करून घेतलं आणि त्यातून त्यांची कर्मशुद्धी घडवली आणि या कर्मशुद्धीमुळे ते रोगमुक्त झाले. आणि म्हणून दान करायचं असतं, हे लक्षात घ्या. मठाला पैसे मिळावे म्हणून दान नाहीये किंवा कोणाला तरी हवंय म्हणून दान नाहीये. दान अंतरंगाच्या खोलात शिरून प्रेमाने करायचं आहे. का तर ते केल्यामुळे, तो त्याग केल्यामुळे तुमची कर्मशुद्धी होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये असलेली संकट दूर होणार आहे. त्यामुळे ईश्वराच्या चरणी दान करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. महाराजांच्या प्रत्येक कथेला अर्थ आहे. महाराजांनी नुसते चमत्कार केले नाहीत, पण चित्र असंच रंगवलं जातं की महाराज म्हणजे फक्त चमत्कार आणि महाराजांना तेच नको आहे आणि म्हणून नानांना कार्य दिलं आणि सत्कर्म, सदाचार, समर्पण
सन्मार्ग या 4 गोष्टींचा प्रसार करायचं काम नानांच्यावर सोपवलं आणि आपल्या संस्थेमार्फत आपण हे कार्य करत आहोत की स्वामी म्हणजे नुसते चमत्कार नाही, माझ्या आयुष्यातले छोटे छोटे प्रश्न महाराजांनी येऊन सोडवावे, याच्यासाठी मी महाराजांची उपासना करते, हा भाव मनामध्ये ठेवू नका. बघा, श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितल्याप्रमाणे मी भक्ताच्या आजूबाजूला असतोच, पण भक्तच मला दूर करतात आणि आम्ही असं दूर करत असतो, पापाचरण करायचं तेव्हा महाराज लांब राहा तुम्ही, आणि माझं काम आहे तेव्हा तुम्ही या, अशी छोटीशी अशी भक्ती नाही. तर सातत्याने सन्मार्ग सदाचार या गोष्टी जीवनामध्ये उतरवायच्या आहेत. आणि हा महाराजांचा संदेश, हा महाराजांचा उपदेश, त्या उपासनेचं आचरण म्हणजे स्वामींची आज्ञा मानणं हे लक्षात ठेवा. आणि ती आज्ञा माना आणि आयुष्यामध्ये तुम्ही सुखी व्हा. महाराज तर कृपा करतच असतात. मठात अनेक अनुभव आपल्याला मिळतात. नानांनी जी उपासना दिलेली आहे त्या उपासनेमध्ये स्वामींचं स्तवन जे नानांनी केलेलं आहे, साक्षात श्री स्वामी समर्थ नानांच्या समोर उभे राहिल्यानंतर नानांना जे स्फुटलं ते म्हणजे स्वामींचं स्तवन, नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता. हे स्तवन प्रत्येकाने रोज 28 वेळा म्हणावं. बरं, नानांनी सगळी सूट दिली आहे, तुम्ही काही कारण सांगू नका, सकाळीच होत नाही मला वेळ, अमुकच नाही तमुक नाही. नानांनी सांगून ठेवले की ज्या वेळेला तुम्ही 15 मिनिटं एका ठिकाणी बसू शकता आणि तुमचं पूर्ण मन त्या स्तवनामध्ये रमू शकतो, अशा वेळेला शांत चित्ताने आनंदित होऊन प्रसन्न होऊन हे स्तवन म्हणायचं आहे. आणि अशा स्तवनामुळे तुमच्या आयुष्यातली संकट दूर होतात, हे नानांनी सांगितलं आणि त्याचे अनुभव मी घेते आहे, लोकांकडून मला ऐकायला मिळत आहेत. त्यातले 3-4 अनुभव आपण बघूया. अनुभव बरेच आहेत. पहिली कथा आहे ती मोरे नावाचे एक गृहस्थ होते. 1986 सालची ही गोष्ट होती. मी ऑफिसमध्ये रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. सगळं कार्य आई बघत होती, मी फक्त आईला थोडीफार काय मदत करायची या परिवाराच्या कार्यात, तेवढीच माझी भूमिका होती. बाकी सगळं माझं रोजचं संसारिक जीवन, नोकरीमधलं करिअर या गोष्टी सगळ्या चालू होत्या. एक दिवस असं झालं की माझ्या सेक्शनमधून मोरे म्हणून जे गृहस्थ होते ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की माझ्या 2 मित्रांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. ते मला असं म्हणाले की तुझा जो प्रश्न आहे तो तुझ्या दाते मॅडमना सांग. त्यांचे वडील स्वामी समर्थांचे फार मोठे साधक होते आणि त्या पण स्वामींची उपासना करतात. आणि म्हणून मोरेंनी मला प्रश्न टाकला. मी जरा भांबावून गेले. मी माझ्या स्वतःपुरती उपासना करते, मी आणखीन मोऱ्यांचा प्रश्न बघणारी मी कोण. पण मोरे मोठ्या विश्वासाने आलेले की त्या मित्रांनी मला सांगितलं आहे. आणि त्यांनी प्रश्न काय सांगितला, त्यांचं माकड हाड वाढलं होतं. 86 सालची गोष्ट आहे. त्यावेळेचे ऑपरेशन, स्पायनल कॉर्डच्या इकडचं ऑपरेशन खूप कठीण असायचं. त्यांना प्रचंड दुखत होतं. पण डॉक्टरांनी असं सांगितलं की ऑपरेशन करायची गरज आहे, पण ऑपरेशन सक्सेसफुल होईलच असं मी सांगू शकत नाही, तुमच्या जीवालाही धोका येऊ शकतो. आणि त्यामुळे मोरे हे संभ्रम अवस्थेत होते की ऑपरेशन करावं की नाही. आताही कोणी म्हणेल करायचं नाही, पण इतक्या असह्य वेदना होत्या की तसं जगणंही कठीण होतं त्यांना. मी त्यांना माझ्या अल्पमतीप्रमाणे म्हटलं की काही नाही, माझ्या वडिलांनी हे स्वामींचं स्तवन दिलं आहे, ते स्तवन तुम्ही रोज 28 वेळा म्हणा, तुमचे सगळे प्रश्न सुटतील. स्वामी तुम्हाला बरोबर मार्गदर्शन करतील की ऑपरेशन करावं की नाही. कारण मी काय कोण डॉक्टर नाही किंवा कोणी अधिकारी व्यक्ती नाही तुम्हाला सांगायचं की करा किंवा करू नका. मी तुम्हाला एवढंच सांगते की श्रद्धेने तुम्ही स्वामी स्तवन म्हणायला सुरुवात करा. रोज 28 वेळा म्हणायचं आहे, शांत चित्ताने म्हणायचं आहे, एका ठिकाणी बसून म्हणायचं आहे. आता 5 वेळा केलं मग 5 वेळा केलं असं नाही, 15 मिनिटं एका ठिकाणी बसून पूर्ण लक्ष त्या नामस्मरणात असलं पाहिजे, स्तवन म्हणण्यात असलं पाहिजे, त्याच्यात असलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून म्हटलं पाहिजे. मोऱ्यांपुढे पर्यायच नव्हता आणि त्यामुळे त्यांनी स्तवन म्हणायला सुरुवात केली.
15 दिवस झाले असतील. अचानक माझ्याकडे आले, सकाळी सकाळी ऑफिस सुरू झाले आणि अर्ध्या तासात ते माझ्याकडे आले आणि रडायला लागले. मी म्हटलं काय झालं? म्हणाले अहो तुम्हाला काय सांगू, काल माझ्या स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले ऑपरेशन कर. मी त्यांना म्हटलं तुम्हाला अनुभव मिळाला, खूप आनंदाची गोष्ट आहे. आता जर तुम्हाला स्वप्नात स्वामी येऊन सांगून गेलेत ऑपरेशन करत, तर तुम्ही आता ऑपरेशनला घाबरू नका. डॉक्टरांना भेटा आणि सांगा की मला ऑपरेशन करायचं आहे. त्यानुसार त्यांचं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर 8 दिवसांनी त्यांनी मला निरोप पाठवला. एका व्यक्ती त्यांना जी भेटायला गेली होती तिने निरोप दिला की ऑपरेशनच्या रात्री ज्या डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन केलं त्यांनी त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नर्सला फोन करून विचारलं की माझा पेशंट कसा आहे. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी त्या नर्सनी यांना विचारलं की डॉक्टरांशी तुमची चांगली ओळख आहे का. ते म्हणाले की नाही. म्हणाले नाही, एवढ्या रात्री 2 वाजता डॉक्टरांनी तिला फोन करून विचारलं माझा पेशंट कसा आहे. कोणी घडवलं हे सगळं? सद्गुरू श्री स्वामी समर्थांची लीला ही अशी चमत्कार आहे असे बघायचे. काहीतरी मिळालं, घर झालं, बंगला झाला, गाडी झाली, असल्या चमत्काराच्या मागे नाही लागायचंय. ऑपरेशनमधून पूर्ण बरे झाले. 2 महिन्यांनी कामावर मोरे येऊ लागले. स्तवनाचा हा अनुभव लक्षात घ्या. आणि म्हणून ज्या पूर्ण विश्वास ठेवा की स्तवन म्हणायचंच. दिवसभरात वेळ काढून 15 मिनिटं स्तवन म्हणायचंच. 28 वेळा म्हटल्याला फक्त 15 मिनिटं लागू शकतात, कारण ते एकदम वेगाने म्हणायचं आहे. असं स्तवनाचा दुसरा अनुभव सांगते. एक महिलेचा मला फोन आला. ती पण गोष्ट साधारणपणे 2009च्या आसपासची होती. आणि त्या म्हणाल्या की मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे आणि ती कोमामध्ये आहे. ती कधी कोमातून बाहेर येईल हे डॉक्टर सांगू शकत नाहीत. ती अचानकपणे कोमामध्ये गेली आणि त्यामुळे काही निदान होत नाही की कारण काय, आणि त्यामुळे इलाज करायला वेळ लागतोय. आणि ती आई अक्षरशः फोनवर रडत होती. 9 वर्षाची वगैरे त्यांची मुलगी होती. आता फोनवरून मी त्यांना काय उपासना जास्त सांगू शकणार, आणि आणखीन त्यांना उपासना करायला वेळ तरी कुठे मिळणार, मनस्थिती पण पाहिजे ना. मी त्यांना फक्त फोनवर स्वामींचं स्तवन उतरवून घ्यायला सांगितलं. त्यांना सांगितलं हे तुम्ही म्हणत राहा. आणि आश्चर्य म्हणजे 8 दिवसांनी ती मुलगी कोमातून बाहेर आली. डॉक्टरांनाही हे मिराकल आहे असंच वाटलं. त्याच्यानंतर एक गंमत झाली की ती मुलगी सगळ्यांना ओळखायला लागली, पण आईला ओळखत नाही. महाराज काय काय अनुभव देतात ते बघा. म्हणून तुम्हाला सांगते मी, तुम्हालाही आश्चर्य वाटेल की महाराजांची महान शक्ती आपल्याला काहीच समजली नाही. नंतर त्या महिलेचा फोन आला की ती मुलगी सगळ्यांना हाक मारते, पण मला आई म्हणून हाक मारत नाही, आणि म्हणून आईला प्रचंड वेदना झाल्या आहेत. मी म्हटलं ठीक आहे, ती हाक मारेल तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका. थोडी बरी झाली की 2-2.5 महिन्यांनी तिला ताकद आली की तुम्ही तिला शाळा सुटायच्या वेळेला शाळेत घेऊन जा. आणि त्या तिथल्या असलेल्या पायऱ्यांवरून, जिन्यावरून तिच्या मैत्रिणी उतरतील, त्यांना बघून ही मैत्रिणींना हाका मारेल आणि तुम्हाला आई म्हणून मिठी मारेल. सांगून टाकलं. मी नाही बोलले, हे सांगते तुम्हाला. सांगितलं आणि त्याप्रमाणे त्या महिलेने विश्वास ठेवला. मुलगी जरा बरी झाली, ताकद आली, तर शाळा सुटायच्या वेळेला मुलीला घेऊन गेल्या शाळेमध्ये. आणि खरोखर तसंच घडलं. जिन्यावरून मैत्रिणी उतरताना या मुलीनी बघितल्या. मैत्रिणींना हाका मारली आणि आईला आई म्हणून घट्ट मिठी मारली. आहे ना लीला, ही मोठी लीला, ही जाणायची महाराजांची. महाराजांकडे या दृष्टीने बघायचं आहे की महाराज काय काय करू शकतात आणि काय काय अनुभव देऊ शकतात. मुलगी पूर्ण बरी झाली, शिक्षण व्यवस्थित झालं, सगळं व्यवस्थित झालं. असंच ठाण्यातल्या एका मुलाला मानेचा खूप मोठा त्रास झालेला होता, सूज झालेली होती. ऑपरेशन करायचं होतं, पण ऑपरेशनसाठी लागणारे पुरेसे पैसे त्या फॅमिलीकडे नव्हते. त्या मुलाचा मामा आपल्या प्रार्थनेला, ठाण्याच्या प्रार्थनेला नेहमी येत असं. ते मला भेटायला आले आणि सगळी समस्या सांगितली.
मी त्यांना म्हटलं की तो मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे, ऑपरेशन करायचं आहे आता, या सगळ्या ह्याच्यात तुम्ही काय दुसरी उपासना करणार, तर तुम्ही स्वामींचं स्तवन सगळ्यांना म्हणायला सांगा घरामध्ये आणि तुम्हीही म्हणा, 2 दिवसात तुम्हाला महाराज मार्ग दाखवतील, असं बोलून गेले. आणि खरोखरच असं झालं की 2 दिवसांनी या मामाला रस्त्यामध्ये मित्र भेटला. साहजिकच मित्राला या गृहस्थांनी आपली कथा सांगितली, व्यथा सांगितली. मित्र लागलीच म्हणाला की असे दुसरे डॉक्टर आहेत, ते पण उत्तम डॉक्टर आहेत आणि ते स्वामी भक्त आहेत, त्या डॉक्टरांकडे तू रिपोर्ट दाखव. मार्गदर्शन मिळालं, मार्ग मिळाला, त्या डॉक्टरांकडे दिले. डॉक्टरांनी सगळं समजावून सांगितलं मी औषधं देतो, या मुलाला परीक्षा देऊ दे आणि मेमध्ये आपण मुलाचं ऑपरेशन करूया आणि ऑपरेशनचा खर्च पण अगदी कमी सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्या मुलाचं ऑपरेशन पार पडलं, तो व्यवस्थित झाला. फक्त श्रद्धेने स्वामी स्तवन मिळून म्हणून सुद्धा एवढा मोठा अनुभव मिळू शकतो हे लक्षात घ्या. म्हणायचं म्हणून म्हटलंय, करायचं म्हणून केलंय, ताईंनी सांगितलं म्हणून म्हटलंय, नानांनी म्हणायला सांगितलंय म्हणून म्हणतोय, असा भाव ठेवू नका. या म्हणण्यातून स्वामी समर्थ माझ्यावर कृपाच करणार आहे आणि म्हणून प्रेमाने अंतःकरणापासून तळमळीने स्वामींचं स्तवन म्हणा. मग अशा कृपेचा अनुभव तुम्हाला आयुष्यात मिळतोय. स्तवनाचे प्रचंड अनुभव आहेत. केवळ श्रद्धा ही अशा प्रकारे काम करू शकते असं स्तवन नानांनी रचलेलं आहे आणि म्हणून या स्तवन मार्गाचा प्रसार तुम्ही करा. पण सांगितल्यानंतर मी त्याला स्तवन म्हणायला सांगितलं, मग त्याचा प्रश्न असा सुटला, असा अहंकार ठेवू नका, जे जे सांगाल ते विसरून जा. त्याने येऊन तुम्हाला, मित्रांनी येऊन, मैत्रिणींनी येऊन तुम्हाला जर सांगितलं की मी असं तुम्ही म्हणायला सांगितलं आणि माझा असा प्रश्न सुटला, तर लागलीच त्याला सांगायचं की स्वामी भवनाला भेट दे. स्वतःकडे मोठेपणा घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये काय होणार आहे की तुम्ही जे पुण्य संचय केला आहे तो पुण्य कमी होऊ शकतो. कारण इथे तुम्हाला परत कुठेतरी अहंकार निर्माण होणार की मी उपासना दिली आणि त्याचं काम झालं म्हणजे मी मोठा कोणीतरी. आणि म्हणून देत राहा, उपासना देत राहा. त्यांचे प्रश्न सुटू दे, पण ते प्रश्न माझ्यामुळे सुटले असा अहंकार मनामध्ये येऊ देऊ नका. प्रसार अशा मार्गाने करायचा. नाना कधी म्हणाले नाहीत की मी लोकांचे प्रश्न सोडवतो. नाना नेहमी सांगायचे की स्वामी प्रश्न सोडवतात, मी माध्यम आहे. आणि मीही तेच सांगते की ही शक्ती आजूबाजूला वावरते आहे आणि माझी प्रबळ इच्छा आहे की नानांना जे कार्य स्वामी समर्थांनी दिलं ते कार्य तेवढ्या श्रद्धेने पुढे नेणं हे माझं कर्तव्य कर्म आहे असं समजून भक्तिभावाने मी हे करते. काय काय अजब गोष्टी महाराज करू शकतात. आता या करोनाच्या काळात प्रत्यक्ष भेट होऊ शकत नाहीये, त्यामुळे अनेक लोकांचे फोन येतात, प्रश्न येतो. काही लोकांना मी फोनवरच सांगते की ठीक आहे, मी तुम्हाला सांगते ती उपासना तुम्ही करा, तुमचं काम होईल. ज्यांनी ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि त्यानुसार काम केलं, आणि काही वेळेला सगळी संपूर्ण उपासना सांगण्याला पण वेळ नसतो, पत्रिका पण नीट बघितलेली नसते, कारण व्हॉट्सअपवर पाठवले तर लोकांना नीट फोटो नीट नसतात, ते बघता येत नाहीत नीट, किंवा घराण्याची पूर्ण माहिती पण आलेली नसते की ज्या अनुषंगाने उपासना दिली जाते. पण या काळात महाराज सगळं करून घेत आहेत बरोबर. एका मुलीचा असाच लग्नाचा प्रश्न होता, प्रत्यक्ष भेटू शकत नाही, पत्रिका दाखवू शकत नाही, आता उपासना काय करणार आणि कधी लग्न होणार अशा विवंचनेत ते कुटुंब पडलेलं. आणि मला परत परत फोन येत आहेत की कसंही करून ताई एकदा तरी भेटानं, ताई एकदा तरी भेटानं. मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला 2 गोष्टी सांगते की तुम्ही रोज सकाळी उठल्याबरोबर स्वामी समर्थांचं स्तवन म्हणा. 28 वेळा हे स्तवन एका बैठकीत तुम्ही म्हणा आणि तुमच्या मुलीला पण म्हणायला सांगा, तुमचा प्रश्न सुटेल असं सांगितलं. कारण मला त्यांचे वारंवार येणारे फोन आणि मी काही करू शकत नाही. आणि गंमत म्हणजे असं त्या मुलीचा विवाह ठरला. सगळ्या मार्गात असलेल्या अडचणी, प्रत्यक्ष भेटू शकत नाही, पत्रिका बघू शकत नाही, उपासना लिहून देता येत नाही, या सगळ्या संकटातून महाराजांनी दुसरा मार्ग शोधला, त्या मुलीचं लग्नच ठरवून टाकलं.
लीलया अशा गोष्टी घडतायत हे लक्षात घ्या. दुसरी आता परवाच घडलेली गोष्ट गुरुपौर्णिमेची. एक कुटुंब, सधन, बरीच प्रॉपर्टी, मुलगा चांगला शिकला, पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण पुढे काय करायचं याच्याविषयी त्याचा निर्णय होत नाही. हे करूया का, ते करूया का, ते करूया का, अशा संभ्रमामध्ये तो वय वर्ष 29ला आलाय आणि काही करत नाही. त्यामुळे आई वडील चिंतेत पडलेले. करोनाच्या आधी माझ्याकडे येऊन गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलाच होता हा प्रश्न की मुलगा काय करत नाहीये, पुढे ऐकत नाहीये आमचं. नंतर त्यांचा मला फोन आला एक दिवस की ताई काहीतरी करा हो ह्या मुलाचं. आता 29 वर्ष झालं त्याचं वय, त्याचं आता लग्न कसं आम्ही करणार, लग्नाचं वय पण उलटून जाईल, अजून तो काहीच करत नाहीये. माझ्या मनामध्ये पण खूप दुःख निर्माण झालं, वाईट वाटलं की अरे आता मी काय सांगू शकते. त्यांना फोनवर एवढंच म्हटलं की तुमचा मुलगा जर माझ्याशी फोनवर बोलला तर त्याच्या आयुष्यात फरक पडू शकेल. ते म्हणाले ताई शक्य नाही हो, त्याला किती सांगितलं तरी तो काय ऐकत नाहीये, तो काय बोलेल असं आम्हाला वाटत नाहीये वगैरे वगैरे सांगून गेले. मी महाराजांपुढेच प्रश्न मांडला की महाराज आता काय आहे ते तुम्ही सोडवायचं आहे. आणि अचानक गंमत अशी झाली की त्या मुलाशी माझं संभाषण झालं. आणि गंमत म्हणजे मी त्याला जे काही 10 ते 15 मिनिटं गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी त्याला तंतोतंत पटल्या आणि म्हणाला की ताई तुम्ही जसं सांगितलं आहे त्यानुसार मी सगळं करीन. तुम्ही मला सांगितलं अमुक एक करा त्याप्रमाणे मी सगळं करीन आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी स्तवन म्हणायला सुरुवात करीन. फक्त 10 ते 15 मिनिटाचं संभाषण. आणि हा मुलगा गेले 5 वर्ष शिक्षण झाल्यापासून गोल गोल फिरतो. हा मुलगा 15 मिनिटाच्या संभाषणामध्ये पूर्णपणे बदलला आणि आता त्याचं आयुष्य मार्गाला लागणार आहे. आता हा चमत्कार बघून मी पण खरोखरच आश्चर्यचकित झाले. काय काय करू शकतात महाराज. गेले 5 वर्ष त्याचे आई वडील सातत्याने श्रद्धा ठेवून उपासना करतायत आणि या उपासनेचं फळ म्हणूनच आणि महाराजांना माझ्या अंतःकरणातून कळकळीची विनंती झाली की ह्याचा प्रश्न काहीतरी मार्गाला लावा, मी काहीच करू शकत नाही, तो येऊ शकत नाही, मंदिर नाही भेटत नाही म्हणून, तो संभाषण करू शकत नाही, तर मी त्याचा प्रश्न या लोकांचा प्रश्न मी कसा सोडवू शकणार, याचं वय असं वाढत जाणार. दोन्ही गोष्टी जुळून आल्या आणि त्या मुलांनी संपर्क साधला आणि आपल्या आयुष्यामध्ये आता मी योग्य मार्गाने निर्णय घेऊन पुढे जाणार, प्रगती करणार हे मला सांगितलं. केवढा मोठा अनुभव आहे लक्षात घ्या. मगाशी म्हटल्याप्रमाणे की सातत्याने आई वडील श्रद्धेने उपासना करत होते. असं नाही म्हणाले की अरे आम्ही मठात एवढ्या वेळ येतो, इतक्या वेळा येतो, एवढी उपासना केली आहे तर मुक केलंय, अजून नाही आमचं काम होते म्हणून आता आम्ही कुठेतरी दुसरीकडे जातो किंवा काय. श्रद्धा ठेवली की इथे काम होणार आहे. महाराज आपलं काम करणारच आहे आणि उपासनेनी आणि श्रद्धेने कर्मशुद्धी झाली. जे अडथळे होते ते अडथळे दूर झाले आणि म्हणून या मुलाला सुबुद्धी झाली आणि संपर्क झाला आणि ते सगळं पटलं. एवढी मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या. आणि म्हणून उपासना ही सातत्याने होत राहिली पाहिजे. आज केली, उद्या नाही केली, परवा केली, मग नाही केली, उद्या काय आता कंटाळा आला, कुठे 2 दिवस फिरायलाच गेलोय, अमुकच गेलोय करून सगळं विसरून जायचं. मग परत संकट आलं की नाही 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 नाही. हो अशी माणसं आहेत, मी बघितली. एका महिलेचा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका महिलेचा तिच्या मुलीच्या आयुष्यातला गहन प्रश्न सुटला होता. त्याच्यानंतर काम झाल्यानंतर 10 ते 15 वर्ष त्या महिलेने डुंकून नाही बघितलं संस्थेकडे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही सत्यकथा आहे. कधीतरी मी त्यावेळेला बाहेर गेले तर मला कधीतरी भेटायचे, म्हणायचे छान आहे मजेते वगैरे, पण इथे येणं, मठात येणं, उपासना करणं काही नाही.
15 वर्षांनी प्रश्न परत उत्पन्न झाला त्याच मुलीच्या आयुष्यामध्ये. तेव्हा त्यांना परत आठवण आली आणि मग आपल्या इथे मयुरेशचं जे ऑफिस आहे संस्थेचं ठाण्यामध्ये, तिथे मला भेटायला आल्या आणि म्हणाल्या मी खूप जुनी आहे वगैरे सगळं. अरे पण तुम्ही खंड का पाडलात? हा खंड तुम्ही पाडला नसता तर तिच्या आयुष्यात असं परत मोठं संकट आलंच नसतं. त्याचबरोबर तुम्ही सातत्याने उपासना करत राहिला असतात तर त्या मुलीचं आत्ताचं आयुष्य आहे त्याच्याही पेक्षा त्या आयुष्याचा स्तर फार मोठा उंचावून गेला असता, हे लक्षात घ्या. आणि हे तुम्हाला आपल्या सर्वांनाही हेच सांगते की आपल्या आयुष्याच्या ज्या पातळीवर आपण आत्ता आहोत त्या पातळीपेक्षाही अधिक उच्च दर्जाची पातळी आपल्याला महाराजांच्या उपासनेने प्राप्त होऊ शकते या जन्मातच. मग ती लौकिकदृष्ट्या पण असेल आणि पारमार्थिक दृष्टीने पण असेल. मग सातत्याने उपासना करत राहणं, श्रद्धेने उपासना करणं, आपल्यातले असलेले सर्व दुर्गुण घालवण्यासाठी उपासना करत राहणं आणि महाराजांचा उपदेश तंतोतंत पाळण्यासाठी उपासना करत राहणं हे खूप गरजेचं आहे. ही शिकवण देण्यासाठी नानांनी हा स्वामी समर्थ परिवार स्थापन केला. हीच शिकवण देण्यासाठी स्वामी समर्थांनी नानांकडून स्वामी भवन बांधून घेतलं. स्वामी समर्थांची आजान बाहू मूर्ती स्वामी समर्थांनी तिथे स्थापन करून घेतली. मूर्तीसंबंधीही अनेकांना अनेक अनुभव मिळाले आहेत. मूर्तीवर चेहऱ्यावरचे भाव आपल्याला वेगवेगळे दिसू शकतात आणि महाराज सतत आपल्याकडेच बघतायत हे त्या मूर्तीकडे बघितल्यावर प्रत्येकाला एकाच वेळेला जाणवतं. साक्षात सगुण रूपात स्वामी तिथे वावरत आहेत. आणि हे जाणून आपल्याला अधिक गतीने अधिक श्रद्धेने उपासना करायची. आणि म्हणून आपण या सांघिक प्रार्थना घेतो. या सांघिक प्रार्थनेसाठी आपण म्हणून बसलेलो आहोत की माझ्या हातून उपासनेचं सातत्य राहावं. जर मी या मार्गावरच सातत्याने चालत राहिले तर माझ्या मार्गात येणारे अडथळे वेळीच दूर होऊन जातात. कुठचे अडथळेच राहत नाही आणि जीवन म्हणजे एक आनंदाचा धबधबा तयार होतो. आणि असा प्रत्येकाचं आयुष्य हे आनंदाचा धबधब्यासारखं असावं. त्याच्यासाठी श्री स्वामी समर्थांनी नानांना आदेश देऊन हा स्वामी समर्थ परिवार स्थापलेला आहे. आणि म्हणून सातत्याने संपर्कात राहून उपासनेत राहून स्वामींच्या असलेल्या उपदेशाचं स्मरण करत आपण आनंदाने सातत्याने पुढे जायचं आहे. जीवनातले असलेला सर्व अंधकार, असलेलं दुःख, असलेल्या समस्या, असलेली चिंता क्षणात नाहीसं करण्याचं सामर्थ्य श्री स्वामी समर्थांकडे आहे. फक्त आम्ही ते मागायचं आणि त्यासाठी आम्हाला कृपा पात्र व्हायचं आहे. कृपा पात्र होऊन व्हा भाग्यवंत. असं भाग्यवंत होण्यासाठी आपण उपासना करत आहोत. आणि हा दृढ विश्वास आहे की या उपासनेने माझ्या आयुष्यामध्ये सगळे आनंदाचे क्षण येणार आहेत. या विश्वासाने आपण अत्यंत आनंदाने उपासना करत आहोत आणि सातत्याने आपण करणार आहोत. आणि आपणाबरोबर इतरांनाही या उपासना आपण सांगणार आहोत आणि त्यांनाही या उपासनेत आपण सहभागी करून देणार आहोत. असा भाव ठेवू नका, नको मला मिळालंय माझ्यापुरतंच राहू दे, मी आणखीन कोणाला काही सांगत नाही. उलट तुम्ही जेवढा प्रसार करणार आहात तेवढी जास्त पटीने तुम्हाला अनुभव मिळणार आहेत हे लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे धान्य पेरल्यानंतरच कडातून मणभर धान्य तयार होतं, ते कुचत ठेवलं तर त्याचं होत नाही. तशी ही उपासनाचे दान आहे. त्याचा प्रसार तुम्ही जेवढा कराल, जेवढ्या लोकांना तुम्ही सहभागी करून घ्याल, तेवढ्या तुमच्यावर कृपेचा वर्षाव अधिक होत राहील. हेही लक्षात घ्या. आणि म्हणून अत्यंत श्रद्धेने, अत्यंत भक्तिभावाने, अत्यंत प्रेमाने आपल्याला ही उपासना पद्धतीची आहे ती सर्वकडे त्याचा प्रसार करायचा आहे.
स्वतः सुखी होऊन इतरांनाही आपण सुखी करायचं आहोत, आणि हे स्वामींचं कार्य आहे. ही स्वामींची भक्ती आहे आणि ही स्वामींची उपासना आहे. या मार्गावर आपल्याला नाना हात धरून नेत आहेत, आणि नाना आहेत आणि स्वामीही आपल्याजवळ आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रीकृष्णाने जे सांगितलं ते सत्य लक्षात घ्या की परमेश्वर सदैव आपल्या बरोबर असतो. पण आम्हीच पाठ फिरवून जातो आणि आम्हीच म्हणतो नको एवढे बाबा, मला हे माझं वाईट कृत्य करू दे. आता तुम्ही म्हणाल आम्ही कुठे असं सांगतो, नाही, पण आपण जे कृत्य चुकीचं करत राहतो, चुकीच्या गोष्टी आपल्या हातून नकळत होत राहतात. आपल्याला समजून सुद्धा, मगाशी म्हटल्याप्रमाणे तो दारुडा माणूस मठात जायचा, स्वामींची भक्ती करायचा, पण दारू प्यायचा. मग दारू प्यायला की महाराजांना विसरला ना. त्याचं जसं आहे तसं आम्ही आहोत. आम्हाला कुठे काही मिळायचं झालं तर आम्ही तिकडे धाव घेतो, लोभ आमचा वाढत जातो. एवढा मिळाला पगार, आता आणखीन वाढू दे, आणखीन वाढू दे, आणखीन वाढू दे. हा लोभ वाढणं म्हणजे सुद्धा महाराजांकडे दुर्लक्ष करणं. लक्षात घ्या, एका फकीराची गोष्ट आहे. महाराजांकडे आला होता, त्याच्या ताटलीतले काही पैसे वाढायला लागले तिकडे आल्यावर, आणि म्हणून तो नंतर त्याला मोह झाला की मोजावं. मोजता मोजता आणखीन आणखीन वाढायला लागलं, म्हणून तो परत परत मोजतो. महाराजांनी सगळं बघितलं. क्षणार्धात असं झालं की त्याच्या ताटातले पैसे जायचे झाले. आणि महाराजांना या चमत्कारांतून परत काय दाखवायचं आहे की लोभ ठेवू नका, लोभ वाढू देऊ नका. लोभ आधी नकोच, जर असला तर तो कमी करायचा आहे. कारण लोभ तुम्हाला चुकीच्या मार्गाने घेऊन जाणार आहे. चुकीचा मार्ग म्हणजेच तो अंधकाराचा मार्ग आहे. मग तिथे काय सगळं आहे, तुम्ही कुठेतरी आपडणार, तुम्हाला लागणार, आणि तुम्हाला दुःख भोगायला लागणार. आणि म्हणून स्वच्छ सुंदर प्रसन्न अंतःकरण, आणि असं हे प्रसन्न पवित्र शुद्ध अंतःकरणच आपल्याला परमेश्वराला अर्पण करायचं असतं. आणि ही अशी फुलं आपल्याला स्वामी चरणी अर्पण करायची आहेत. आपलं शुद्ध अंतःकरण महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे, आणि त्या पद्धतीने आपण कृपावंत होणार आहोत. आणि मग भाग्य आणि भाग्याने आपलं जीवन सगळं उजळून येणार आहे. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.